जातक कथांमध्ये ना एक अशी जबरदस्त गोष्ट सापडते, एका अशा देवाची गोष्ट ज्याला वाटत होतं की तोच अंतिम सत्य आहे, त्याचं जगत शाश्वत आहे, पण तो पूर्णपणे चुकत होता. चला तर मग ऐकूया ही गोष्ट बकर ब्रह्माची. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का? काय होत असेल जेव्हा एखादा देवच चुकतो, ज्याला आपण सर्वज्ञ मानतो, तोच जर एका प्रचंड मोठ्या भ्रमात जगत असेल, तर मग त्या भ्रमाचा शेवट कसा होणार? यातच तर या कथेची खरी गंमत दडली आहे. तर या गोष्टीतलं मुख्य पात्र आहे एक ब्रह्मा. आता बौद्ध परंपरेनुसार ब्रह्मा म्हणजे नक्की कोण? तर हे स्वर्गात राहणारे असे देव आहेत जे खूप शक्तिशाली असतात, त्यांचं आयुष्यही खूप मोठं असतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ते अमर नसतात. चला तर मग या गोष्टीच्या मुळाशी जाऊया. ही गोष्ट सुरू होते बक ब्रह्माच्या एका ठाम विश्वासाने, जो खरं तर त्याचा सगळ्यात मोठा गैरसमज होता. बघ, ब्रह्माचा विश्वास इतका इतका पक्का होता की तो म्हणायचा, हे जे जग आहे ना, हे कायम टिकणार आहे, हेच शाश्वत आहे, या पलीकडे काहीच नाही, कोणताही मोक्ष नाही. म्हणजे त्याच्यासाठी त्याचं अस्तित्वच अंतिम सत्य होतं, जे कधीही संपणार नाही. पण इथेच तर सगळी गडबड होती. त्याला वाटत होतं की त्याचं अस्तित्व शाश्वत आहे, पण खरं वास्तव ते तर काहीतरी वेगळंच होतं. झालं असं होतं की तो स्वतःचाच भूतकाळ विसरून गेला होता. म्हणजे बघा, 500 कल्पपूर्वी तो वेहफल स्वर्गात होता, त्यानंतर 64 कल्पपूर्वी सुभकिण्य स्वर्गात. असा लांबलचक प्रवास करून तो आजच्या ठिकाणी पोहोचला होता. पण त्याला वाटत होतं की बस हेच कायमचं आहे. मग नेमकी समस्या काय होती? तर फक्त एकच शब्द: अज्ञान. इतकं लांबलचक आयुष्य जगल्यानंतर बक ब्रह्मा आपला भूतकाळच विसरला होता आणि त्याने आपल्या ह्या दीर्घायुष्यालाच अमरत्व समजण्याची एक मोठी चूक केली होती. पण बघा, प्रत्येक भ्रमाचा सामना कधी ना कधी सत्याशी हा होतोच, आणि बकब्रह्माच्या जगात ते सत्य घेऊन आले स्वतः बुद्ध. बुद्धांनी आपल्या ज्ञानाने हे बरोबर ओळखलं की बक ब्रह्मा अज्ञानात अडकून पडला आहे. आणि मग जसा एखादा बलवान माणूस आपला वाकलेला हात अगदी सहज सरळ करतो ना, तितक्याच सहजतेने बुद्ध त्याच्यासमोर प्रकट झाले. आता जेव्हा सत्याचा सामना झाला, तेव्हा बक ब्रह्माची प्रतिक्रिया काय होती? तर तो चक्क एका भित्र्या चोरासारखा वागला. म्हणजे कसं? पकडल्यावर जसा चोर आपल्या साथीदारांकडे बोट दाखवतो, तसंच काहीसं बक ब्रह्माने केलं. त्याने लगेच कवितेतून आपला बचाव करायला सुरुवात केली. तो म्हणाला, अहो गौतमा, मी एकटा नाहीये. आम्ही असे 72 जण आहोत, महान आहोत, जन्ममृत्यूच्या पलीकडचे आहोत, आणि हे सगळेच माझ्या मताशी सहमत आहेत. जणू काही तो संख्याबळाचा आधार घेत होता. पण बुद्धांचं उत्तर एकदम थेट आणि भेदक होतं. ते म्हणाले, तुझं अस्तित्व खूप लहान आहे. मला तुझ्या लाखो युगांचा संपूर्ण इतिहास माहीत आहे. बस एका क्षणात बक्क ब्रह्माचा तो शाश्वत असल्याचा दावा धुळीला मिळाला. पण बुद्ध इथेच थांबले नाहीत. त्यांनी फक्त दावा खोडून काढला नाही, तर असा पुरावा दिला जो बक ब्रह्माला नाकारणं शक्यच नव्हतं. त्यांनी चक्क त्याच्याच विसरलेल्या पूर्वजन्माच्या आठवणी जाग्या केल्या. बुद्धांनी त्याला जणू काही त्याच्याच भूतकाळात नेलं. त्यांनी आठवण करून दिली की कसं एकदा त्याने तहानलेल्या मरणासन्न लोकांना पाणी दिलं होतं, कसं एनी नदीच्या काठावरच्या कैद्यांना मुक्त केलं होतं, आणि गंगेमध्ये नागाने पकडलेल्या त्या माणसाला आणि त्याच्या नावेला वाचवलं होतं. ह्या अशा गोष्टी होत्या ज्या स्वतः बकब्रह्माही विसरून गेला होता. आणि गंमत म्हणजे प्रत्येक आठवण सांगताना बुद्ध एकच वाक्य म्हणत होते, झोपेतून जागं व्हावं तसं मला हे सगळं आठवत आहे. हे वाक्य खूप महत्वाचं आहे नाही का? हे फक्त स्मरणशक्तीबद्दल नाहीये, तर हे आहे ज्ञानाच्या जागृतीबद्दल, म्हणजेच बोधीबद्दल. आणि मग आला तो क्षण ज्याने सगळंच बदलून टाकलं. बुद्धांनी सांगितलं की ते फक्त या घटनांचे साक्षीदार नव्हते. अहो, ते तिथे हजर होते. त्या जन्मात बक ब्रह्मा हा केसव नावाचा एक तपस्वी होता, आणि बुद्ध ते कप्प नावाचे त्याचे शिष्य होते. आता विचार करा, या सत्याने बक ब्रह्माला मुळापासून कसं हादरवून टाकलं असेल. जेव्हा असा जबरदस्त न नाकारता येणारा पुरावा समोर येतो, तेव्हा काय होतं? अहंकार आपोआप गळून पडतो, आणि मग होतं ज्ञानोदय. आता सत्य स्वीकारण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा कोणताच पर्याय उरला नव्हता. बक ब्रह्माने आपला अहंकार सोडला आणि तो म्हणाला, तू माझे प्रत्येक आयुष्य जाणतोस. तूच बुद्ध आहेस आणि सर्व ज्ञान तुझ्यातच आहे. आणि त्याच एका क्षणात त्या देवाचा सगळा भ्रम तुटला होता. आणि ऐका, या सत्याचा परिणाम फक्त एकट्या बक ब्रह्मावर झाला नाही, तेथे उपस्थित असलेल्या तब्बल 10,000 ब्रह्मांनाही त्याच क्षणी ज्ञानप्राप्ती झाली.
म्हणजे एका देवाचा भ्रम दूर झाला आणि हजारो जणांसाठी ज्ञानाचा दरवाजा उघडला गेला. आणि यातच या कथेचं सार दडलेलं आहे. बघा, ज्याला बक ब्रह्मा आपलं परिपूर्ण शाश्वत जग समजत होता, तो खरं तर काय होता? त्याच्याच विश्वासाने बनलेला एक तुरुंग होता. आणि त्या तुरुंगातून बाहेर पडणं म्हणजे त्या कठीण सत्याचा सामना करणं हाच खरा मोक्ष होता. ही गोष्ट शेवटी आपल्याला एक मोठ्या प्रश्नावर आणून सोडते. जर एका देवाचं वास्तवसुद्धा एक तुरुंग असू शकतं, तर मग आपल्या वास्तवाचं काय? आपण ज्याला आपलं वास्तव समजतो ते खरंच किती खरं आहे? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?